पंढरपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत 2 गट भिडले। शिवाजी सावंतांच्या राजीनाम्यानंतर बैठकीत 2 गटात राडा। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी संपली। 18 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार। संपत्ती जप्तीच्या अर्जावर अद्याप निर्णय नाही। कराडच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी नाही। दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये सलग 4थ्या दिवशी जमावबंदी लागू। यवत आजही कडकडीत बंद। जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी संदर्भात बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार। अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांची माहिती। कोल्हापूरच्या इचलकरंजीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विठ्ठल चोपडे लवकरच भाजपात प्रवेश करणार। विठ्ठल चोपडेंनी आज राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची बैठक घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यातील एका नेत्यानं खोटी यादी सादर करत पक्षाची दिशाभूल केल्याचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश करतानाचा प्रकार असल्याची चर्चा। अकोले तालुक्यातील पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी खोटी यादी दिल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरच्या नरेगावात अतिक्रमण हटाव कारवाई। अतिक्रमण कारवाईला नागरिकांचा विरोध। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। अमरावती हॉकर संघटनेचा हातात नकली बंदूक घेऊन मनपाच्या अतिक्रमण कारवाई विरोधात मोर्चा। शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांवर कारवाई केल्याने व्यावसायिक रस्त्यावर उतरले। कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेचा महापालिकेवर धडक मोर्चा। ठाकरेंच्या सेनेकडून महानगरपालिकेला घेराव। महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ ठाकरे गटाचं आंदोलन। नाशिकमध्ये मनसेकडून महापालिकेवर हंडा मोर्चा। हंडा घेऊन नाशिक पालिकेच्या प्रवेशद्वारावर मनसेचा मोर्चा। मनसे कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। सोलापूरच्या करमाळ्यात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीम। महादेवी हत्तीणीची घरवापसी म्हणून ठिकठिकाणी जनआक्रोश सुरू। परळीत मुंडे बंधू भगिनी वैद्यनाथाच्या दर्शनासाठी एकत्र। दुसऱ्या श्रावण सोमवारी घेतलं ज्योतिर्लिंगाचं दर्शन। शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यात त्यांचा दौरा होता आणि या दौऱ्यादरम्यान त्यांचं रॅली निघाली आणि सत्कारही झाला। जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाजनांचा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। परभणीत मेघना बोर्डीकर यांच्या वक्तव्यावरून ग्रामसेवक संघ आक्रमक। ग्रामसेवकांकडून काळ्या फिती लावून मुख्यमंत्र्यांना निवेदन। ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याचं बोर्डीकरांचं वक्तव्य। नाशिकच्या मालेगावमध्ये मायनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समोर निदर्शनं। मालेगाव बॉम्बस्फोट निकाल प्रकरणी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचीही मागणी। सोलापूरच्या माढा पंचायत समितीसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं घंटानाद आंदोलन। जर्सी गाई आणि म्हशी व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना परवाना देण्याची मागणी। अमरावतीत प्रहार संघटनेकडून गौऱ्या आणि मिरच्या पेटवून चंद्रशेखर बावनकुळे यांचा निषेध। बावनकुळे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या टीकेनंतर प्रहार आक्रमक। जळगावच्या एरंडोलमधील पाथरखेडा आश्रमशाळेत गोवर झालेल्या 4 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली। विद्यार्थी अतिदक्षता विभागात दाखल, तर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर 32 विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं। जळगावच्या चाळीसगाव शहरातील भाजी मंडळी धूळ खात। पालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी लाखो रुपये खर्चूनही भाजी विक्रेते रस्त्यावरच दुकान मांडत असल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम। सोलापूरच्या टेंभुर्णीत एमडी इम्पोर्ट कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची फसवणूक। कंपनीकडून 2 शेतकऱ्यांची 40 लाखांची फसवणूक। पुरवठा केलेल्या केळीचे पैसे न दिल्याने कंपनीच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल। मुक्ताईनगरात पृथ्वीराज चव्हाण यांचा वारकरी संप्रदाय आणि शिवसेनेचं आंदोलन। हिंदू सनातन धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने निषेध व्यक्त। नागपुरात उद्या आणि परवा पाणीपुरवठा बंद। 36 तास अर्ध्या शहरात पाणीपुरवठा होणार नाही। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। अकोल्यातील 3 निलंबित अधिकाऱ्यांचा पदभार नोटीस बजावून काढला जाणार। लेडी होर्डिंगमधील ई निवेदित नियमबाह्य पद्धतीचा अवलंब केल्याने कारवाई। उड्डाणपुलाच्या कामावेळी लोखंडी सळई विद्यार्थ्यांवर पडली। मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूणमधील ही घटना। मनसे आक्रमक। कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। महामार्ग बंद पाडण्याचा मनसेचा इशारा। नांदेड पोलिसांची कॅनल रोडवरील स्पा सेंटरवर धाड। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय। 4 महिलांची सुटका। भाग्यनगर पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल। कसारा कल्याण लोकलमध्ये जागा अडवत प्रवाशाची दादागिरी। कसारा कल्याण लोकलमध्ये बॅग ठेवत सीट अडवल्याचा प्रकार। दररोज प्रवास करणारे ग्रुप दादागिरी करत असल्याचा आरोप।
अकोल्यात रस्त्यावर शस्त्र घेऊन फिरताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। व्हिडिओची दखल घेत पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले। नंदुरबार जिल्ह्यात खान्देशी कुलस्वामिनी कानबाई मातेचं उत्साहात विसर्जन। खानदेशात हजारो कुटुंबाच्या घरी एका दिवसासाठी कानबाई मातेची स्थापना होते। श्रावणी सोमवार निमित्त पुण्याच्या भोरमधील रायरेश्वर किल्ल्यावरील शिवमंदिरात अभिषेक। छत्रपती संभाजी महाराजांची दुधाई धाराऊ माता यांच्या वंशजांकडून पूजा। नाशिकच्या मालेगावात श्री वर्धमान जैन श्रावक संघाच्या वतीने नमोतून जापचं आयोजन। मंत्री दादा भुसे उपक्रमात सहभागी। उपक्रमात अहिंसेसाठी प्रार्थना। दुसऱ्या श्रावण सोमवारी साताऱ्यातील यवतेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। श्रावणात मंदिरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। वाशिमच्या मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शाडू मूर्तीचं कार्यशाळेचं आयोजन। शाडू मूर्तींमध्ये रूपांच्या बिया टाकण्यात आल्याने वृक्षारोपणाचा संकल्प प्रत्यक्षात उतरणार। राज्यात ऑगस्टमध्ये पावसाची विश्रांती। सरासरीपेक्षा कमी पाऊस तर सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस पडणार। हवामान विभागाचा अंदाज। राज्यातील 130 तालुक्यात 100% अधिक पावसाची नोंद तर 358 तालुक्यांपैकी तब्बल 225 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याची नोंद। खरीपातील पेरणीवर याचा फटका। जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रात 6392 क्युसेकने विसर्ग। पाणलोट क्षेत्रात 287 मिलीमीटर आतापर्यंत पावसाची नोंद। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये तलावाची पाळ फुटल्याने मच्छीमारांचे 20 लाखांचं आर्थिक नुकसान तर 25 हेक्टरवरील पिकांचंही नुकसान। शेतकरी आणि मच्छीमारांना भरपाईची प्रतीक्षा। कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरू। नागपूरसह विदर्भात पावसाची विश्रांती। मागील 2 दिवसांपासून तापमानात वाढ। 33.4 अंश सेल्सिअस तापमानाची पुढील 7 दिवस दमट हवामानाचा अंदाज। गोंदिया जिल्ह्यात पावसाची दडी। तापमानाचा पारा 32.06 अंशावर। पावसाळ्यात नागरिक उकाड्यानं हैराण। शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। पदक देऊन गौरव। बीडच्या परळी शहरातील मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये सावळा गोंधळ। ऐन राखी पौर्णिमेच्या तोंडावर स्पीड पोस्टसह अनेक महत्त्वाच्या सेवा ठप्प। नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। अमरावती शहरातील महिला कर्मचाऱ्यांच्या हत्येचं प्रकरण। हत्या प्रकरणातील दोन्ही फरार आरोपींना अटक। पोलीस असलेल्या पत्नीची पतीनेच दिली 5 लाखांची सुपारी। आरोपी पतीने एका महिन्यापूर्वी पत्नीच्या हत्येचा कट रचला होता। धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी देणारा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी निघाला। कंत्राटी कर्मचाऱ्याकडून डॉक्टरच्या गळ्याला सुतूर लावून धमकी तर घटना समोर येताच कर्मचाऱ्यांचं निलंबन।